आज भारतामध्ये गॅस तुटवड्याचं कारण अख्खा देशामध्ये असलेल्या युद्धाची परिणाम. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी गॅसचा तुटवडा आहे असं कंप्लेंट्स यायला लागलेले आहेत. आपण रोज बातम्या पाहतो. कालच माझ्याकडे कंप्लेंट आली की तेरणा हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 250 पेशंट आहेत आणि यांना 3च सिलेंडर देण्यात आले आणि 3 दिवस चालवा आणि गॅस तुम्हाला मिळणार नाही. ताबडतोब ॲज अ आरोग्य समिती सभापती आणि महापौर यांच्याकडे कंप्लेंट आली मुंबईच्या महापालिकेत, किंवा असं आहे काय करणार. ताबडतोब आम्ही ॲडिशनल कमिशनर, RDC ठाणा, आमचे HOD हेल्थ डिपार्टमेंट आणि मी मीटिंग कॉमनली घेऊन त्याचा निर्णय केला आणि RDCच्या माध्यमातून तसे आदेशित करण्यासाठी आम्ही सांगितलं आणि म्हणून आज आदेशित झालेलं आहे रेशनिंग ऑफिसर्सना. आणि रेशनिंग ऑफिसर्स सगळ्या गॅस एजन्सींना तसे आदेशित करतील आणि गॅसचा कमी पुरवठा कुठल्याही हॉस्पिटलला कमी पडणार नाही याची आम्ही 100% हमी देतो आणि काळजी घेणार आहोत. मुंबई महापालिकेच्या वतीनं मी सांगतो. असल्यामुळं मला सेन्सिटिव्हनेस आहे. जसं माझ्या काल घाटे साहेबांनी, आमचे ज्येष्ठ BJPचे कार्यकर्ते, त्यांनी फोन केला, डॉक्टर साहेब असा प्रॉब्लेम चालू झाला आहे. तर म्हटलं ताबडतोब आपण निर्णय घेऊया. लगेच मी मिटिंग बोलवली, महापौरांच्याकडे गेलो, मिटिंग केली आणि हा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेण्यामागे हेच आहे की आज हे सिम्बॉलिक असेल तेरणा हॉस्पिटल, पण इतर एवढे जवळजवळ 150च्या वर नर्सिंग होम्स आहेत. सगळीकडे जर असं अडचण यायला लागली तर घरातनं जेवण आणून चालणार नाही. कारण डॉक्टर ज्या औषधाला पेशंटला जे प्रिस्क्राईब करतात, ह्याच्यात तेल नको, ह्याच्यात मीठ नको, ह्याच्यात तिखट नको, किंवा प्रत्येक पेशंटच्या डाएटप्रमाणे जेवण असतं. उद्या पेशंटचे नातेवाईक घरातनं काही घेऊन आले तसं पेशंटला दुष्परिणाम होतील. म्हणून हॉस्पिटलचं जेवण हे मेडिकेटेड जेवण असतं, तेच पुरवलं जावं ही आमची त्यामागची भावना आहे. आता सध्याची परिस्थिती काय आहे, किती सिलेंडर येतात आणि याआधी किती सिलेंडर होते आणि इलेक्ट्रिक सिलेंडर सुरू आहे का? नाही, अजून इलेक्ट्रिक चालू केलं नाही, पण तसं गरज पडल्यास ती पण करता येईल. परंतु जर आपण सायंटिफिक वे भांडलो आणि जर ते मिळालं, सप्लाय कमी नाही झाला तर होऊन जाईल. आता किती सिलेंडर येतात आता दिवसाला? आज त्यांना 3च दिले असं म्हणताच कानावर आलं. आता मी हॉस्पिटलमध्येच आहे, त्यांना हॉस्पिटलमध्येच आहे. इथंही समजलं की बाबा इथं 3च दिले आणि 3 दिवस चालवा. तर त्या अनुषंगाने मी तात्काळ पुन्हा रेशनिंग ऑफिसर्सनी कॉल करून त्यांना ऑर्डर देण्याचं सांगितलं आहे. मिळून जातील. मिळून जातील 100%.